अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात घडली की हा जो कुंडमळा भाग आहे मावळमधला, त्यातला इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, वाहून गेला. जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. लोक वाहून गेले. त्या पुलावर 100पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान 50 लोक वाहून गेले. काही लोक सापडले, काही लोकांना वाचवलं. 5 ते 6 मृतदेह मिळालेले आहेत. विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही. माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का, की झटकून टाकणार आहात? कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं, एका पत्रकाराला दम देत होते. त्यांना सगळंच माहीत असतं. मग त्यांना हा पूल जुना झाला आहे आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा, ज्याला घेऊन ते फिरत असतात, ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहे, कोट्यावधी. पण 1-2 कोटीचा गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान-सहान कामात झोपलेले असतात आणि ही मोठे बिल्डरांची कामं, मेट्रोची कामं, मोठ्या ठेकेदारांची कामं, ह्यात पालकमंत्री जागे असतात, बाकी झोपलेले असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण?